4 वर्षांची चिमुकली खेळत बागडत असताना गाईचं वासरू बघण्यासाठी म्हणून गोठ्यात जाते, पण तिच्यावरती लैंगिक अत्याचार होतो आणि त्यानंतर अत्यंत निर्घृणपणे दगडानं ठेचून तिची हत्या होते. पुण्याच्या नसरापूरमध्ये घडलेल्या या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय. नराधमाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. विकृत मानसिकतेचा आरोपी भीमराव कांबळे, ज्याच्यावरती याआधीही अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशात आरोपीनं आता पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावेळी धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. नेमका आरोपीनं काय सांगितलं आणि आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आजीकडे आलेली एक 4 वर्षांची चिमुकली शुक्रवारच्या दुपारी नसरापूर राम मंदिर परिसरामध्ये खेळत होती. त्यावेळी नराधमानं तिला आमिष दाखवून तिथून जवळच असलेल्या एका गुरांच्या गोठ्यामध्ये नेऊन निर्दयीपणे अत्याचार केला. त्यानंतर अत्यंत निर्घृणपणे दगडानं ठेचून तिची हत्या केली. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नसल्यानं चिमुकलीच्या कुटुंबियांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. मुलगी सापडत नाही म्हणून कुटुंबियांनी परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेतला, परंतु मुलगी सापडत नसल्यानं कुटुंबियांनी परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यावेळी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मुलगी एका व्यक्तीसोबत गोठ्यात जाताना दिसली. यावरून त्या भागात कुटुंबियांनी शोध घेतला. त्यावेळी त्यांना गोठ्यामध्ये झाकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला आणि यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. यावरून नागरिकांनी ज्या व्यक्तीबरोबर ती गेली होती त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली. अशात गावच्या परिसरात आरोपीचा शोध घेण्यात आला. तेव्हा भीमराव कांबळे हा गावच्या नदीकाठील भागामध्ये सापडला आणि त्याला पकडण्यात आलं. त्याला पकडून आणल्यानंतर मुलगी कुठे आहे, तू काय केलं असं विचारलं असता त्यानं मी काहीच केलं नाही असं उत्तर दिलं. दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावरती घटनास्थळी त्यांनी धाव घेतली आणि या आरोपीला ताब्यात घेतलं. या संतापजनक घटनेमुळे समस्त नसरापूरमधील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यांनी मृतदेह हलवण्यास नकार देत सदर नराधमाला ग्रामस्थांच्या हाती द्या अशी आणि आम्ही त्याला शिक्षा देऊ अशी मागणी करत होते. त्यांनी पोलिसांनाही अडवून धरलं होतं. दरम्यान पीडित मुलीच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्याआधी संतप्त नागरिकांनी पुण्यातील नवले ब्रिज परिसरामध्ये आंदोलन केलं. रस्ता अडवून ठेवला. यावेळी नागरिकांचा आक्रोश उफाळून आला होता. आरोपीला फाशीची शिक्षा द्या किंवा आरोपीला आमच्या हातामध्ये द्या असा आक्रोश नागरिकांनी केला. चिमुकलीचं पार्थिव आणणारी रुग्णवाहिका त्याच ठिकाणी उभी करत आरोपीला आमच्या हातात द्या अशी मागणी होऊ लागली. यावेळी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. जेव्हा आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा न्यायालय परिसरामध्ये आंदोलनकर्त्यांनी आरोपीची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान काही वेळानंतर ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं तिथे पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नागरिक रस्त्यावरून बाजूला झाले आणि त्यानंतर नागरिकांनी चिमोडीवरती रात्री उशिरा पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केलं. अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी होता. आरोपी भीमराव कांबळेला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी पीडितेच्या कुटुंबियांनी मागणी केली आहे. मुलीच्या वडिलांचाही एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात ते न्यायाची मागणी करतच आहेत, परंतु कुठल्याही राजकीय व्यक्तीनं सांत्वनपर भेटीसाठी आमच्याकडे येऊ नये असं देखील त्यांनी म्हटलंय. आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत. तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. दरम्यान आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये या आरोपी भीमराव कांबळेनं आपला गुन्हा कबूल केलाय. त्याच्या चौकशीतून भीमराव कांबळे हा विकृत मानसिकतेचा असल्याचं समोर आलंय. नराधम कांबळेची नेहमीच लहान मुलींवरती वाईट नजर असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. भीमराव कांबळे विकृत मानसिकतेचा होता.
त्याच्यावर याआधीही 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. 65 वर्षाचा असणाऱ्या या आरोपीनं यापूर्वी देखील स्वतःच्याच पुतणीवरती आणि एका 75 वर्षीय महिलेवरती देखील बलात्कार केल्याचं आता समोर आले. आरोपी 5 ते 6 वर्षांपूर्वी जेलमधून सुटून बाहेर आला होता, परंतु बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांनी हा घाणेरडा प्रकार, त्याची ही विकृत मानसिकता तशीच होती. आरोपीनं गुन्हा कबूल करताना सांगितलं की या चिमुकलीला गाठी शेव खाण्यास त्याने दिलं होतं. गोठ्यात नुकतंच जन्माला आलेलं गायीचं वासरू दाखवतो असं म्हणून फूस लावून या नराधमानं या बाळाला गोठ्यामध्ये नेऊन तिच्यावरती अत्याचार केले आणि त्यानंतर चिमुकलीला ठार मारलं. इतकंच नव्हे तर पुरावे लपवण्यासाठी त्यानं मृतदेह शेणाखाली झाकल्याचंही उघडकीस आलं. या घटनेनं नसरापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोग आणि नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स यांनीही या प्रकरणी दखल घेतली असून तपासावरती देखरेख ठेवण्याचं आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. एवढंच नाही, पीडित कुटुंबाला तातडीनं मदत आणि नुकसान भरपाई देण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही समजते. चिमुकलीच्या न्यायासाठी आज भोर राजगड तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. नराधमाला फाशी द्या या मागणीसाठी सर्व स्तरांवरून नागरिक रस्त्यावरती उतरलेत. व्यापारी आणि दुकानदारांनी सुद्धा आपली दुकानं बंद ठेवून या निषेधात सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. तर आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामध्ये आता पुढे काय होतंय हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.